नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात आणि आता आजच्या एपिसोडमध्ये तर आता हे मैनावती आणि सदाशिव जे असतात ते त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात करतात. पण आता त्यांचे खरे रंग पाहिल्यानंतर ते सायलीचे नसून तर तन्वीचे आईवडील आहेत हे सुभेदारांच्या लक्षात यायला आता फार काळ लागणार नाही आहे. आणि ते महिपत जो आहे तो त्याच्या मुलीला म्हणजे साक्षीला आता जेलमधनं बाहेर काढणार आहे. त्यामुळे साक्षी सुटते की नाही आणि हे सायलीचे नाही तर तन्वीचे आई बाबा आहेत हे कोणाच्या लक्षात येतं की नाही यासाठी पूर्ण एपिसोड पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता सायलीने सर्वांसाठी चहा बनवून आणलेला असतो. आता सायली सर्वांना चहा कॉफी देते. तर सायलीचा हातचा चहा पिल्यानंतर मैनावती मात्र तिच्या चहाचं कौतुक करते व बोलते, काय मस्त फक्कड चहा झालेला आहे बरं. त्यावर सदाशिवही बोलतो की हो ना, खूप छान चहा झाला आहे, मी तर असा चहा पहिल्यांदाच पितोय. आता तो असा बोलल्यानंतर मैनावती मात्र त्याच्यावर भडकते व बोलते की पहिल्यांदाच पितोय म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला, मला काही चहा बनवता येत नाही का, मी काही चहा नाही बनवत का. त्यावर सदाशिव बोलतो की अगं तू बनवते चहा, पण लेकीचा हातचा चहा पिण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. आता हे ऐकल्यानंतर सर्व सुभेदार कुटुंब खरं तर खुश असतात व एकमेकांकडे पाहत असतात. आता इकडे बाजूलाच बसून तन्वीही हे सगळं काही ऐकत असते. आणि खरं तर आता तन्वी नेहमीप्रमाणे तोंड वाकडं करत असते आणि तन्वी खरं तर खूप बारीक लक्ष ठेवत असते या मैनावतीवर आणि सदाशिववर. कारण तिला हेच वाटत असतं की कोणालाही संशय येऊ नये हे सायलीचे आईबाबा नाही आहेत म्हणून, आणि हे तन्वीचे आईवडील आहेत हे कोणाला कळू नये यासाठी आता तन्वीचे नवीन डावपेच सुरू असतात. तर आता सदाशिव आणि मैनावती जे आहेत ते सायलीच्या लहानपणीच्या आठवणी सांगत असतात की अहो ही आमची पोरगी बारीकपणी खूप चंट होती. आता हा शब्द ऐकल्यानंतर मात्र सगळेच एकमेकांकडे पाहायला लागतात. त्यावर आता सदाशिव सावरासावर करतो की अहो म्हणजे खूप हुशार होती हो, ही लहानपणी पण कोणाचंच अजिबात काही एक ऐकायची नाही वगैरे. त्यावर अर्जुन बोलतो अच्छा म्हणजे सायली लहानपणापासूनच 2.0 आहे. तर आता मैनावती सांगत असते की ही लहान असताना मी आणि हिच्या बहिणी मिळून स्वयंपाक करत असायचो आणि ही मात्र इकडे आजूबाजूला बसून खेळत असायची वगैरे. असंच आहे ते लहानपणीच्या गोष्टी वगैरे सांगत असतात. तर तेवढ्यातच मैनावती बोलते की पण 5 वर्षांचं असताना मात्र माझं हे लेकरू गेलं. त्यावर सगळेच आता एकमेकांकडे पाहतात. त्यावर मात्र ती सावरासावर करते की अहो म्हणजे ती हरवली. त्यावर प्रताप बोलतो की हरवली म्हणजे अहो 5 वर्षांची असतानाच हरवली का ती. आता हे दोघे एकमेकांकडे पाहतात. तर कल्पना सांगते की ती तन्वी आहे ना माझी दुसरी सून, ती पण 5 वर्षांची असतानाच हरवली होती. तर इकडे जेलमध्ये आता साक्षी आणि साक्षीला भेटण्यासाठी ते कदम कॉन्स्टेबल जे असतात ते आलेले असतात. तर साक्षी त्यांना ओरडते की काय जास्तच बोलताय तुम्ही. त्यावर ते कॉन्स्टेबल सांगतात की काय आहे त्या जेलरला तुमचं भांडण वगैरे हे सगळं खरं वाटायला हवं म्हणून मग थोडंफार असं बोलावं लागतं. त्यावर साक्षी त्याला सांगते की मला लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं आहे वगैरे. तर त्यांचं तेच साक्षीला कशा प्रकारे ते बाहेर काढणार आहेत वगैरे त्याविषयीच त्यांचं इथे बोलणं सुरू झालेलं असतं. तर आता इकडे हे मैनावती आणि सदाशिव जे आहेत ते आता खरं तर घाबरलेले असतात की आता तन्वी पण 5 वर्षांची असतानाच हरवली होती. हे ऐकून आता सदाशिव थोडी सावरासावर करतो व बोलतो की काय ना 5 नाही 6-7 वर्षांची असताना हरवली होती सायली. काय की आम्ही अडाणी माणसं ना, आमच्या कुठे एवढी आकडेवारी वगैरे लक्षात राहते म्हणून. तर बाकी सर्वही बोलतात की अहो इतकं काही नाही वगैरे. आणि तेवढ्यातच तिथे एक पार्सलवाला येतो. तर तो तन्वीचं पार्सल घेऊन आलेला असतो. तन्वी त्याच्याकडनं पार्सल घेते आणि तिच्या खोलीमध्ये निघून जाते. तर अस्मिता आता सायलीला सांगत असते की सायली अगं तुझ्या अजून लहानपणीच्या गोष्टी आठवणी आम्हाला सांग ना. त्यावर सायली बोलते की ते सर्व नंतर, आधी मीच आता सर्वांसाठी जेवण बनवते वगैरे. व ती तिच्या आईबाबांना विचारते की आई बाबा आलू पराठा बनवू का. आता आलू पराठाचं नाव ऐकल्यानंतर खरं तर या दोघांच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. तर कल्पना सायलीला बोलते की अगं हे सगळं काम करण्यासाठी मी, विमल, अस्मिता आम्ही आहोतच की,
तुला तुझे आई बाबा इतक्या दिवसानंतर भेटले, तू त्यांच्याशी गप्पा मार. तर आता सायली तिच्या आईबाबा शेजारी बसलेली असते त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी. तर मैनावती सायलीचा हात हातात घेते व बोलते, अगं किती काम करतेस, तुझ्या हाताला काम करून गड्डे पडतील ना. आणि सायलीच्या बांगड्या पाहत बोलते की खूप छान आहे गं डिझाईन, खूप महागाच्या असतील ना. त्यावर सदाशिव बोलतो की लाखभराच्या तरी असतील. आता सायली त्यांना सांगते की अहो मी इथे आले तेव्हा माझ्याकडे कुठे काय होतं, हे जे काही आहे ते सगळं आईंनी आणि पूर्णा आजींनी मला दिलेलं आहे. आता खरं तर सदाशिव आणि मैनावती सायलीच्या बांगड्यांबद्दल वगैरे बोलत असतात. हे अर्जुनला काही पटलेलं नसतं व त्याला त्यांच्यावर काहीसा संशय येत असतो. तर सायली मात्र त्यांना सांगत असते की हे सगळं आईंमुळे आणि पूर्ण आजींमुळे मला मिळालेलं आहे वगैरे. मात्र कुठेतरी अर्जुनच्या मनात शंकेची पाल चुकचुकतेच. तर आता तन्वी तिच्या रूममध्ये येऊन विचार करत बसलेली असते की मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं की जेणेकरून सर्वांना कळून जाईल की हेच सायलीचे खरे आई बाबा आहेत, माझे नाहीत म्हणून. यासाठी लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. सायली अगदी मीनावतीसारखी कशी आहे हे दाखवून देण्यासाठी काहीतरी तर करायलाच हवं, असं ती विचार करत असते. तर इकडे हा नागराज जो असतो त्याने महिपतला कॉल केलेला असतो व तो महिपतला सांगत असतो की अर्जुन सुभेदार त्या श्रद्धा टेलर्सपर्यंत लोखंडेपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि अर्जुनने जेव्हा त्या लोखंडेला घरी घेऊन आला ना तेव्हा तू पाहायला हवं होतंस त्या तन्वीचे काय हाल झाले होते वगैरे. आता हे सगळं बोलत असतानाच तिथे सुमन येते आणि सुमन मात्र ते श्रद्धा टेलर्स वगैरे हे सगळं स्पष्टपणे ऐकते आणि नागराजला विचारते, कोणाशी बोलताय तुम्ही. आता मात्र नागराज घाबरतो. तर सुमन त्याच्या हातातनं त्याचा फोन हिसकावून घेते व पाहते तर महिपतशी बोलत असतो तो. आता मात्र सुमन त्याच्यावर चिडते व त्याला विचारत असते, हो तुम्हाला किती वेळा सांगितलं की त्या महिपतशी काही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही म्हणून, तरीही तुम्ही अजूनही त्या महिपतशी बोलताय काय. नक्की तुमचं काय चाललं आहे मला काहीच कळत नाही आहे. आणि तुम्ही मला मुद्दाम अर्जुनला त्या श्रद्धा टेलरचा पत्ता द्यायला सांगितलात का. नक्की काय शिजतंय तुमच्या डोक्यात. यावर आता नागराज चिडतो आणि तिच्यावर हातच उगारतो. आणि तेवढ्यातच तिथे आता प्रतिमा येते आणि हे सगळं प्रतिमा पाहते व जोरात ओरडते, भाऊजी काय चाललंय तुमचं, तुम्ही सुमनवर हात उचललात. त्यावर आता नागराजला काय बोलावं ते सुचत नसतं. तर नागराज फक्त मान खाली घालून तिथेच उभा असतो. तर प्रतिमा मात्र त्याला बोलत असते की तुम्ही तुमच्या दादाकडनं काहीच शिकला नाहीत का, तुम्ही आज सुमनवर हात उचललात. आता त्यावर नागराज तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. प्रतिमा मात्र त्याचं काही एक ऐकून घेत नाही व त्याला बोलते, मी तुम्हाला कारण विचारलेलंच नाही आहे, पण तुम्ही बायकोवर हात कसा काय उचललात. तर आता नागराजही एकदम रागाने सुमनकडे पाहत बोलतो की चुकलं माझं, मी हात उचलायला नको होता व तिथून निघून जातो. आता तो तिथनं निघून गेल्यानंतर प्रतिमा खरं तर सुमनला विचारत असते की नक्की काय झालंय वगैरे, पण सुमन मात्र टाळाटाळ करते व तीही तिथून निघून जाते. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता सगळ्यांचा चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर सायली त्या कब्बशा वगैरे घेऊन निघते. पण तेवढ्यातच मैनावती तिला बोलते की तू राहू देत, मी नेते. आणि त्या मैनावतीच्या हातनं त्या कब्बशा खाली पडून फुटतात. तर आता खरं तर सगळेच जण खूप आश्चर्यचकित होतात त्या कब्बशांच्या आवाजाने वगैरे. आता मात्र मैनावती तिचं नाटक करायला सुरुवात करते की असं कसं झालं माझ्या हातून, तुमच्या इतक्या महागाच्या कब्बशा फोडल्या मी, असं तसं वगैरे. आता ही मैनावती बोलत असते. त्यावर कल्पना तिला बोलते की इतकं काही नाही, कब्बशाच तर फुटल्या आहेत वगैरे. तर ती पटकन खाली बसते व बोलते की मी हे सगळं साफ करते आणि सगळं साफ करायला लागते. तर सायली तिला सांगते, आई अगं तू उठ, हे सगळं काही मी साफ करेल, तू राहू देत वगैरे. आणि तिला सोफ्यावर आणून बसवते. तर आता मीनावतीची साडी जी असते ती चहाने खराब झालेली असते. आता विमलताई येऊन ते सगळं साफ करत असतात. पण आता या मैनावतीची साडी फार खराब झालेली असते चहाने. तर ती बोलत असते की माझी एवढ्या महागाची साडीसुद्धा खराब झाली, त्याच्यावर चहा सांडला वगैरे. तर सदाशिव तिला बोलतो की मग इतक्या महागाची साडी घालायचीच काय गरज होती तुला. तर
तर आता सायली तिला सांगते की अगं पटकन पाणी टाकून धुवून काढ आणि साडी बदलून घे, म्हणजे ते निघून जाईल. तर मैनावती सांगते की अगं माझ्याकडे 2च तर साड्या आहेत. आता सकाळी आवरलं तेव्हा कालची साडी धुवून टाकली मी आणि आता ती अजून वाळली नाही आहे. तर सायली आता मैनावतीसाठी तिची एक लाल कलरची साडी जी असते ती मैनावतीला आणून देते साडी चेंज करण्यासाठी. तर सायली तिच्या रूममध्ये साडी जेव्हा घेऊन जात असते तेव्हा अर्जुन तिथेच त्याचं ऑफिसचं काम करत बसलेला असतो आणि तो सायलीला आवाज देतो. पण सायली मात्र गडबडीत असल्यामुळे तिचं काही लक्षच जात नाही अर्जुनकडे. आता ती लाल रंगाची साडी पाहिल्यानंतर मैनावती मात्र सायलीला बोलते की अगं ही जरा जास्तच भडक रंगाची साडी आहे ना, मला काही ही साडी शोभून दिसणार नाही, मला दुसरी साडी दे. आता असं बोलल्यानंतर खरं तर अस्मिता आणि कल्पनाला काही हे पटत नाही. दोघीही आश्चर्याने एकमेकींकडे पाहत असतात. तर सायली परत एकदा रूममध्ये येते आणि ती साडी ठेवून आता दुसरी एका थोडी लाईट कलरची साडी निवडते आणि ती घेऊन जात असते. तर तेवढ्यातच अर्जुन तिला थांबवतो व बोलतो की बायको काय चाललंय तुझं, मगाशी एक साडी घेऊन गेलीस, आता दुसरी साडी घेऊन चालली आहेस. त्यावर ती सांगते की आईची साडी खराब झाली आहे आणि म्हणून तिला मी साडी चेंज करायला देते. तर अर्जुन आता तिच्यावर भडकतो व बोलतो हो ना, म्हणजे सगळ्यांसाठी तुझ्याकडे वेळ आहे पण मात्र माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही. आता मात्र सायली त्याची फिरकी घेते व तिथेच खाली बसून एकटक त्याच्याकडे पाहत बसते. तर आता ती तिथून थोड्या वेळाने जायला निघते. तर अर्जुन तिला विचारतो की मला तुला एक विचारायचं होतं की काय आहे, तन्वी जर कायदेशीर मार्गाने बाहेर आली असेल तर याच कायदेशीर मार्गाचा वापर करून आपण परत तिला जेलमध्ये पाठवू शकतो आणि तिची राहिलेली शिक्षा तिला भोगायला लागू शकते. त्यावर सायली म्हणते की आता दिवाळी तोंडावर आली आहे आणि दिवाळीमध्ये तन्वीने घरामध्ये काही तमाशा करायला नको आहे, त्यामुळे तुम्ही जे काही कराल ती योग्य वेळ निवडूनच करा. तर इकडे आता जेलमध्ये हा महिपत जो असतो तो आता साक्षीला भेटायला आलेला असतो. तर साक्षी त्याला बोलते की एक इमर्जन्सी आहे, आम्हाला दोघींनाही आता वेगवेगळ्या तुरुंगामध्ये ठेवणार आहेत आणि आता जर आम्हाला वेगवेगळ्या तुरुंगामध्ये ठेवलं तर मग आता आपला प्लॅनचं कसं होणार, मी बाहेर कशी येणार. त्यावर आता महिपत बोलतो की असं जर असेल तर मग साक्षी शिखरे आजच जेलमध्ये मरणार आहे. आता मात्र साक्षी त्याला विचारते की ते कसं शक्य आहे, आजच रात्री कसं शक्य आहे आणि माझ्या जागी जी बाई मरणार आहे ती बाई कोण आहे, तुम्ही शोधलं आहे का तिला वगैरे. त्यानंतर महिपत मात्र हसत हसतच शेजारीच्या तुरुंगामध्ये जी बाई असते तिच्याकडे इशारा करतो. तर आता हा कदम कॉन्स्टेबल जो असतो तो सांगतो की ही बाई 2 खून करून जेलमध्ये आलेली आहे. तर महिपत बोलतो की तिचं खूप वाईट नशीब आहे की आता ती दिसायला, रंगाने, अंगापिंडाने अगदीच तुझ्यासारखी आहे लेकरा, त्यामुळे तिचं वाईट नशीब आहे आणि आता हिलाच मारून तू मेली आहे असं दाखवून तुला इथून बाहेर काढणार आहे वगैरे असा त्यांचा प्लॅन असतो. आणि या सगळ्या प्लॅनमध्ये त्यांना ते कॉन्स्टेबल कदम जे असतात ते आणि ती रेखा गुंड जी असते ती दोघेही मदत करणार असतात. तर तन्वी आता इकडे त्या मैनावती आणि सदाशिव यांच्या रूममध्ये आलेली असते आणि त्यांनी रूममध्ये इतका जास्त पसारा घालून ठेवलेला असतो आणि तो सगळा पसारा पाहून खरं तर तन्वी फार चिडते व बोलते की हे काय, किती पसारा घालून ठेवला आहे या मिस्टर अँड मिसेस भिकारीने, पार या रूममध्ये किती कचरा करून ठेवलेला आहे आणि अशी रूम जर कोणी पाहिली ना तर काय म्हणतील ते, त्यामुळे ही रूम पटकन मला आवरायला पाहिजे. सायलीची आई कशी टापटीप असायला हवी, कोणालाही संशय येता कामा नये की ही सायलीची आई नाही आहे. आणि त्यासाठी आता ती पटापट ती रूम आवरते आणि रूम आवरून ती तिथून बाहेर पडणार. तेवढ्यातच सायली आणि कल्पना दोघीही तिथे येतात. तर सायली आता तन्वीला जाब विचारते की तू माझ्या आईबाबांच्या रूममध्ये काय करतेस, मी तुला सांगितलं होतं ना की माझ्या आईबाबांपासून लांब राहायचं म्हणून. तर कल्पना ही तन्वीला बजावते की तन्वी तू त्यांना काही उलटसुलट बोललेली मला अजिबातही चालणार नाही आहे वगैरे. आता तन्वी सायलीला सांगते की अगं मला खरंच खूप आनंद झाला आहे तुझे आईबाबा भेटलेत म्हणून आणि तेच सांगायला मी इथे आली होते. त्यावर सायली बोलते की हो का, पण मग ते रूममध्ये नाही आहेत हे पाहूनसुद्धा तू इथे का बरं रेंगाळत होतीस.
आता मात्र तन्वीला काय सांगावं ना तेच सुचत नसतं. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नागराज, प्रतिमा वगैरे हे सर्वच जण आता इकडे सुभेदारांकडे आलेले असतात. तर अर्जुन सर्वांशी ओळख करून देतो की हे सायलीचे आई बाबा आहेत म्हणून. तर त्यांना नमस्कार केल्यानंतर आता मैनावतीकडे पाहत हा नागराज बोलतो की यांची स्माईल ना एकदम आपल्या प्रियासारखीच आहे. आणि प्रिया तिथे दारातच उभी असते. तर प्रियाकडे बोट दाखवतो व बोलतो की हो की नाही प्रिया. आता प्रिया मात्र फार चिडते आणि नागराज जेव्हा जायला निघतो ना तेव्हा त्याच्या पाठोपाठ येते व त्याला जाब विचारत असते. तर नागराज तिला बोलतो की हा फक्त अगं ट्रेलर आहे, अजून तर पिक्चर बाकी आहे आणि आता बघ कसा बॉम्ब फुटणार आहे. आता हे ऐकल्यानंतर तन्वी मात्र फार जास्त घाबरून जाते आणि तेवढ्यातच अर्जुन तिथे पोहोचतो व त्यांचं हे बोलणं ऐकतो व विचारतो की काय बॉम्ब फुटणार आहे, कसला बॉम्ब. तर आता साक्षीला बाहेर काढण्यासाठी महिपत जो असतो तो शेजारच्या तुरुंगात ती बाई झोपलेली असते, तिला आता तो तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे रेखा आणि साक्षी दोघीही भांडण करतायत असं नाटक करत असतात आणि हा कॉन्स्टेबल कदम तिथे कोणी पोलीस वगैरे येणार नाहीत याची काळजी घेत असतो. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.